हे बघा, आज आपल्याला बघायचं घड्याळ. घड्याळाची पहिल्यांदा बघायची आपल्याला बेसिक कन्सेप्ट. सगळ्याला घड्याळ तर माहीत आहे ना. हे तुमचं घड्याळ, लक्ष द्या. इथं किती असणार तुमचे 12. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. हा छोटा जो आहे तो तुमचा कुठला काटा आहे? तास काटा. कुठला समजायचा? तास काटा. ओके. हा समजा मी मोठा काढला त्याच्यावरतीच काढतोय. हा मोठा काटा कुठला? मिनिट काटा. मग ही घड्याळ आहे ना, घड्याळ ही घड्याळाची पूर्ण जी गोल आहे ती गोल आहे ती काय आहे? त्याला काय म्हणायचं? तबकडी म्हणायचं. काय म्हणायचं? तबकडी. ही घड्याळाची पूर्ण अशी तुमची गोल आहे ती तबकडी आहे. मग तबकडी जी असती ती गोल आहे म्हणजे एक वर्तुळ आहे. म्हणजे वर्तुळ हे किती अंशाचं असतं तुमचं? 360 अंशाचं. वर्तुळ जे असतं तुमचं ते किती अंशाचं? 360 अंशाचं असतं. म्हणजे वर्तुळ तुमचं 360 अंशाचं आहे. याचा अर्थ ही घड्याळाची काय आहे? तबकडी आहे. आणि तबकडी सुद्धा गोल आहे. म्हणजे तबकडी सुद्धा किती अंशाची असणार? 360 अंशाची. किती अंशाची? 360 अंशाची. मग समजा मी इथं लिहिलं की 60 मिनिटामध्ये, बेसिक समजून घ्यायचं आहे. 60 मिनिट लिहिलं. 60 मिनिट म्हणजे किती तास असतात? 1 तास. किती तास? 1 तास. मी इथं लिहितो मिनिट काटा आणि इथं लिहितो तास काटा. आता एका तासामध्ये मिनिट काटा हा किती अंश फिरतो? 60 मिनिटं. 60 मिनिटाचा काय असतो? 1 तास. 60 मिनिटाचा 1 तास. 60 मिनिटाचा 1 तास म्हणजे हा तुमचा मिनिट काटा आहे. असा तुमचा इथून फिरून आला, पुन्हा 12 वरती आला म्हणजे आपण म्हणतो किती मिनिटं झाली? 60 मिनिटं. किती मिनिटं? 60 मिनिटं. 60 मिनिटं म्हणजे 1 तास झाला. काय झाला? 1 तास. मग समजा मिनिट काटा पण तुमचा 12 वरती आहे आणि तास काटा पण तुमचा 12 वरतीच आहे. बरोबर आहे ना. मिनिट काटा आता कुठं आपला? 12 वरती आहे. किती कुठं आहे? 12 वरती. मग तुमचा मिनिट काटा असा फिरणार, असा फिरत फिरत पुन्हा 12 वरती आला म्हणजे तुमचा मिनिट काटा फिरून पुन्हा हाय त्या मूळ जागी आला. याचा अर्थ तास काटा जागेला राहिला का? नाही. तास काटा कुठे गेला तुमचा? आता 1 वरती गेला. कुठे गेला? 1 वरती. म्हणजे 60 मिनिटामध्ये एका तासामध्ये मिनिट काटा जो आहे, मिनिट काटा म्हणतोय, मिनिट काटा हा किती अंश फिरला? गोल फिरला, पुन्हा 12 वरती आला म्हणजे गोल एक सर्कल पूर्ण केलं म्हणजे किती अंश फिरला? 360 अंश. मग इथं लिहितो मी 60 मिनिटामध्ये म्हणजे एका तासामध्ये मिनिट काटा हा किती अंश फिरतो? 360 अंश. किती अंश? 360 अंश. मग मिनिट काटा एका मिनिटामध्ये किती अंश फिरतो? बाबा तुमचा तास काटा काय झाला? तुमचा मिनिट काटा जो काय झाला? मिनिट काटा हा 60 मिनिटामध्ये किती फिरला? पूर्ण गोल फिरला म्हणजे 360 पूर्ण केलं. किती पूर्ण केलं? 360 पूर्ण. पण तुम्हाला प्रश्न जर विचारला की एका मिनिटामध्ये किती मिनिटामध्ये? एका मिनिटाला 60 मिनिटाला पूर्ण फिरतोय गोल म्हणजे 360 फिरतोय. 60 मिनिटाला 360 फिरतोय. मग एका मिनिटाला तुमचा हा मिनिट काटा जो तो किती अंश फिरेल? मग कसं काढायचं? 60 मिनिटाला तुमचा मिनिट काटा किती अंश फिरतो? 360 अंश. किती अंश? 360 अंश. मग एका मिनिटाला किती? क्रॉस मारायचा म्हणजे क्रॉस मारल्यानंतर काय येईल तुमचा? 360 भागीला किती येईल? 60 येईल. शून्याला शून्य गेला, 6 एके 6, 6 6 किती आलं? 36. म्हणजे 60 मिनिटाला मिनिट काटा 360 अंश फिरत असेल तर एका मिनिटाला किती अंश फिरणार? 6 अंश. किती अंश? 6. म्हणजे 12 वरती आहे, 1 मिनिट झाला. किती मिनिट झाला? 1 मिनिट झाला की मिनिट काटा किती अंश फिरला? 6 अंश. किती अंश? 6. दुसरा फिरला की किती? 6. दुसरा फिरला 6. 6 किती झाले? 12. म्हणजे 2 मिनिटामध्ये किती अंश फिरला? 12. म्हणजे लक्षात ठेवायचं मिनिट काटा म्हणतोय मी, मिनिट काटा एका तासाला 360 अंश फिरत असेल तर एका मिनिटाला वाढव किती अंश फिरणार? 6 अंश. किती अंश? 6 अंश. मग मला सांगा मिनिट काटा असा गोल फिरला, पूर्ण 60 मिनिटं फिरला, तेव्हा तास काटा तुमचा कुठं आला? 1 वरती आला. कुठं आला? 1 वरती. म्हणजेच 60 मिनिटाला तास काटा, आता म्हणतो मी मिनिट काटा म्हणत नाही, तास काटा किती अंश फिरला? तर ह्याच्यामध्ये किती रेषा असतात? 5 रेषा असतात. म्हणजे मिनिटं किती असतात? 5.
एका मिनिटाला किती अंश फिरतोय 6 मिनिट काटा ना, मग आपलं काय होतंय पूर्ण 60 मिनिटं फिरला की तुमचा मिनिट काटा काय होतोय पुन्हा 12 वरतीच येणार तिथं, पण तास काटा मात्र तिथं राहणार नाही. तास काटा कुठं आला आता तुमचा 1 वरती आला. कुठं आला 1 वरती. म्हणजेच तुमचा 1 तास झाल्यानंतर तुमचा तास काटा हिथं होता, 1 तास झाल्यानंतर तुमचा तास काटा हिथं आला, म्हणजे तो काय झाला किती घरं फिरला 5. किती 5 म्हणजे 5 मिनिटांनी तो पुढे आला. मग एका मिनिटाला किती फिरतो 1 मिनिट काटा 6 अंश, म्हणजे हा 2 हिथं झाला किती अंशाचा कोण 30 अंशाचा. किती अंशाचा 30, कारण एका मिनिटाला 6 अंश, एका मिनिटाला 6 अंश, तर 5 मिनिटाला 6 पंचे 30, म्हणजे 2 लगतच्या अंकामध्ये किती अंशाचा कोण असतो 30 अंशाचा. किती अंशाचा 30. म्हणून म्हणायचं 12 वरचा काटा तास काटा तो आता 1 वरती आला, म्हणजे 60 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर अशी 60 मिनिट काटा असं फिरत आल्यानंतर तास काटा इथून इथपर्यंत गेला, म्हणजे किती अंश फिरला 30 अंश. किती अंश 30 अंश. म्हणून लक्षात ठेवायचं 60 मिनिटाला मिनिट काटा 360 अंश फिरतो, तर तास काटा किती अंश फिरतो 30 अंश. किती अंश 30 अंश. किती मिनिटाला 60 मिनिटाला. किती मिनिटाला 60, म्हणजे एका तासाला. मग एका मिनिटामध्ये मिनिट काटा हा किती अंश फिरतो 60 अंश. मग एका मिनिटाला तास काटा किती अंश फिरेल, मग कसं काढणार तुम्ही, तर तिथं बघा एक बेसिक लक्षात ठेवा. 60 मिनिटं येते आपल्याकडे आणि 60 मिनिटाला तुमचा तास काटा किती अंश जातोय 30 अंश. किती अंश 30 अंश. मग तुम्हाला विचारलं एका मिनिटाला तास काट्याचा झाला, आता मिनिट काट्याचा नाही, तास काटा किती जाईल, क्रॉस मध्ये गुणाकार करायचा. 30 इथं आलं, भागीला किती आलं 60, शून्याला 0 गेला, 3 एके 3, 3 दोन्ही किती आलं 6, म्हणजे किती अंश आलं अर्धा अंश. किती अंश अर्धा. 1/2 अंश म्हणजे अर्धा अंश. म्हणून लक्षात ठेवायचं एका मिनिटाला तास काटा हा किती अंश फिरतो अर्धा अंश. किती अंश अर्धा अंश. 1/2 अंश फिरतो. हे बेसिक कळालं. दुसरं बेसिक बघा, हे सगळ्याला कळालं का, अरे समजलं का. हां, मग आता जो तुमचा मिनिट काटा आहे, मिनिट काटा हा तास काट्यापेक्षा, बघा पहिलं बेसिक बघा, मिनिट काटा एका तासामध्ये म्हणतो, एका तासात मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढे असेल. किती अंशानं पुढे असेल. किती अंशानं पुढे असेल. 60 मिनिटं म्हणजे 1 तास, 60 मिनिटं म्हणजे 1 तास. मग एका तासाला मिनिट काटा किती अंश फिरतो 360. पूर्ण 60 मिनिटं झाली तरच 1 तास होणार ना तुमचा, त्याशिवाय होईल का नाही होणार. मग तो पूर्ण मिनिट काटा हिथून असा फिरला, पूर्ण हिथं मूळ जागी आला की 360 अंश फिरला, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 360 अंश फिरतो. तर तुमचा तास काटा हा किती अंश फिरतो 30 अंश. कितीला एका तासाला मिनिट काटा 360 अंश आणि एका तासाला तास काटा किती अंश 30 अंश. मग एका तासाला मिनिट काटा हा मिनिट काटा जो आहे हा तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढे असेल. किती अंशाने पुढे असेल. मग कसं काढणार, तुमचा मिनिट काटा हा 360 वजा तास काटा किती 30 अंश, दोघांची वजाबाकी करा, किती आला 330 अंश. 330 अंश पुढे. म्हणजे लक्षात ठेवायचं एका तासाला मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढे असणार 330 अंशानं पुढे असणार. दुसरं बेसिक बघा, एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती मिनिटांना पुढे असेल. किती मिनिटांना पुढे असेल. मी काय म्हणतोय प्रश्न, एका तासामध्ये, फक्त एका तासामध्ये म्हणतोय मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढे असेल. किती अंशानं. पूर्ण मिनिट काटा जो आहे जो एका तासामध्ये किती मिनिटं पूर्ण करणार 60 मिनिटं. किती मिनिटं 60 मिनिटं. किती मिनिटं 60 मिनिटं पूर्ण करणार. एक तुमचा तास झाला म्हणजे मिनिट काटा काय झाला हिथून असा फिरला आणि हिथं पुन्हा आला, म्हणजे किती मिनिटं झाली 60 मिनिटं. किती मिनिटं 60 मिनिटं. एका तासामध्ये मिनिट काटा किती मिनिटं फिरला 60 मिनिटं. किती मिनिटं 60 मिनिटं. मग आपला तास काटा इकडे या,
तास काटा तुमचा काय झाला, मिनिट काटा हिथून हितपर्यंत फिरला म्हणजे 1 तास झाला, तेव्हा तुमचा तास काटा काय हिथून फिरून पुन्हा इथं आला का, नाही. कुठं आला तुमचा, 1 वरती आला. कुठं आला, 1 वरती. म्हणजे एका तासाला मिनिट काटा किती मिनिटं पुढे सरकला, 5 मिनिटं. मिनिटं म्हणतोय, अंश म्हणत नाही मी. किती मिनिटं, 5 मिनिटं. म्हणजे तुमचा हा तास काटा, हा मिनिट काटा 60 काय करतो मिनिटं पूर्ण जातो एका तासामध्ये, आणि तुमचा तास काटा हा किती मिनिटं पुढे जातोय, 5, फक्त 5. मग तुम्हाला विचारलं मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती मिनिटानं पुढे असेल, तर तास 60, तुमचा मिनिट काटा 60 आणि तुमचा तास काटा 5 मिनिटं. फरक किती आला तुमचा, 55 मिनिटे. किती मिनिटे, 55 मिनिटे. म्हणून लक्षात ठेवायचं, एका तासामध्ये सांगतोय मी फक्त, एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती मिनिटानं पुढे असेल, 55 मिनिटं. किती मिनिटानं, 55 मिनिटानं पुढे असेल. पुढचं तिसरं बेसिक बघा, एका मिनिटामध्ये, एका मिनिटात मिनिट काटा तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढे असेल, किती अंशानं पुढे असेल. मग आपल्याला माहित आहे एका मिनिटामध्ये मिनिट काटा किती अंश जातो, 6 अंश. किती अंश, 6 अंश. झोपलाव का काय सगळे, 6 अंश. आणि तुमचा तास काटा जो आहे तो एका मिनिटामध्ये किती जातो, अर्धा अंश. मग दोघातला विचारलाय फरक, कारण एका मिनिटामध्ये मिनिट काटा हा तास काट्यापेक्षा किती अंशानं पुढे असेल, म्हणजे दोघातला किती अंशानं पुढे असेल, दोघातला डिफरन्स काढायचा आहे. मिनिटाला मिनिट काटा हा एका मिनिटाला 6 अंशाने जातो आणि तास काटा एका मिनिटाला किती अंशाने पुढे सरकतो, अर्ध्या अंशाने पुढे सरकतो. फरक काढायच्या मधला 6 दोन्ही किती आलं, 12. 12 वजा 1 किती आलं, 11. 11/2 अंशाने काय होतो, पुढे सरकतो. लिहा.